मित्रांनो, तुम्ही बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये अनेकदा पाहिलं असेल की एक गुन्हेगार भारतात खूप मोठा गुन्हा करतो आणि थेट विमानाचे तिकीट काढून परदेशी पळून जातो. तिथे गेल्यानंतर तो राजासारखा जगतो, कारण त्याला आणि त्याच्या वकिलांना एक गोष्ट चांगलीच ठाऊक असते. भारताचे पोलीस परदेशात येऊन अटक करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार प्रत्येक देशाचे स्वतःचे एक सार्वभौमत्व असते. म्हणजेच भारतीय कायद्याचे हात भारताच्या सीमेपर्यंतच मर्यादित आहेत. याच कायदेशीर पळवाटेचा फायदा घेऊन मागच्या कित्येक दशकांत शेकडो गुन्हेगार भारताला चकवा देऊन परदेशात लपून राहिलेत. पण मागच्या काही वर्षात भारताने आंतरराष्ट्रीय सिस्टीमलाच आव्हान दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच अधिकृत डेटा जाहीर केला. त्यानुसार 2019 पासून ते आतापर्यंत तब्बल 274 फरार गुन्हेगारांना 36 वेगवेगळ्या देशांमधून भारतात यशस्वीरित्या परत आणले आहे. आंतरराष्ट्रीय कायदे आणि गुप्त ऑपरेशनच्या आधारे समजून घेणार आहोत की भारताने हे कसं शक्य केलं आणि हा नवा भारत परदेशात लपलेल्या गुन्हेगारांसाठी इतका धोकादायक का बनलाय. नमस्कार मित्रांनो, मी निलेश मालवी आणि तुम्ही पाहता प्रतिप्रश्न. हे संपूर्ण ऑपरेशन समजून घेण्यापूर्वी आपल्याला इतिहास आणि आंतरराष्ट्रीय कायदे समजून घ्यावे लागेल. कोणत्याही गुन्हेगाराला परदेशातून परत आणण्याच्या प्रक्रियेला प्रत्यावर्तन म्हणतात. भारतात यासाठी प्रत्यावर्तन कायदा 1962 हा कायदा वापरला जातो. पण यामध्ये एक मोठी अडचण असते. भारत कोणत्याही देशातून गुन्हेगाराला थेट आणू शकत नाही. त्यासाठी 2 देशांमध्ये प्रत्यावर्तन करार असावा लागतो. भारताचे सध्या जगातील केवळ 48 ते 50 देशांसोबत पूर्ण प्रत्यावर्तन करार आहेत आणि इतर साधारण 13 देशांसोबत फक्त गुन्हेगार प्रत्यार्पण व्यवस्था आहे. आता समजा एखादा गुन्हेगार अशा देशात पडून गेला ज्या देशासोबत भारताचा कोणताही करार नाही, तर त्याला परत आणणे म्हणजे वाळवंटातून सुई शोधण्यासारखे कठीण काम असते. पूर्वीच्या काळी याच कारणामुळे फायली वर्षानुवर्षे धूळ खात पडून राहायच्या. पण 2019 नंतर गृह मंत्रालयाने आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. गृह मंत्रालयाने सर्वात पहिले काम केले ते म्हणजे गुन्हेगारांचा ठाव ठिकाणा शोधणे. यासाठी CBI आणि रॉ सारख्या संस्थांच्या मदतीने ऑपरेशन त्रिशूल सुरू करण्यात आले. जेव्हा एखादा माफिया किंवा आर्थिक गुन्हेगार परदेशात जातो तेव्हा तो नवीन ओळख आणि नवीन पासपोर्ट तयार करतो. ऑपरेशन त्रिशूल अंतर्गत भारताने डिजिटल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला होता. पॉइंट 1 बघायला गेला तर फेस रेकग्निशन. गुन्हेगाराने प्लास्टिक सर्जरी केली आणि दाढी मिशा वाढवून नाव बदलले, तरी त्याच्या चेहऱ्याची हाडे आणि डोळ्यांमधील अंतर बदलते का? नाही बदलत. भारतीय यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय डेटाबेसच्या मदतीने हे चेहरे मॅप केले. पॉइंट 2 बघायला गेला तर IP ॲड्रेस आणि सोशल मीडिया. गुन्हेगार किंवा त्यांचे नातेवाईक भारतात कोणाशी संपर्क साधतात, ते इंटरनेटवर काय सर्च करतात, याच्या डिजिटल फूटप्रिंटचा मागोवा घेण्यात आला. परिणाम, या गुप्त ऑपरेशनमुळे आफ्रिका आणि आशियातील अशा देशांमधून गुन्हेगारांचे अचूक लोकेशन मिळाले जिथे गुन्हेगार सुरक्षित समजून लपले होते. लोकेशन मिळाले, पण परदेशी न्यायालयाने फॉरेन कोर्ट्स भारताला सहजासहजी गुन्हेगार सोपवत नाहीत. UK किंवा अमेरिकेचे कोर्ट म्हणतात की तुमच्या देशात या व्यक्तीवर गुन्हा सिद्ध झालाय का,
आम्हाला पुरावे द्या. पूर्वी भारतात नियम होता की जोपर्यंत आरोपी कोर्टात स्वतः हजर राहत नाही तोपर्यंत त्याच्यावर खटला पूर्ण होऊ शकत नव्हता आणि त्याला शिक्षाही होऊ शकत नव्हती. गुन्हेगार याच गोष्टीचा फायदा घ्यायचे. ते परदेशात बसायचे आणि भारतात खटला वर्षानुवर्ष लटकत राहायचा. मोदी सरकारने नवीन गुन्हेगारी कायद्यांमध्ये विशेषतः भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS मध्ये ट्रायल इन ॲब्जेस्टिया हा अत्यंत कठोर नियम आणला. या नियमानुसार जर एखादा घोषित गुन्हेगार देशाबाहेर पडून गेला असेल आणि तो कोर्टाच्या समन्सला उत्तर देत नसेल तर न्यायालयात त्याच्या गैरहजेरीतही खटला चालवला जाईल. सरकारी वकील पुरावे सादर करतील आणि कोर्ट त्याला थेट दोषी ठरवून शिक्षा सुनावू शकते. त्याचा फायदा काय झाला? जेव्हा भारतीय न्यायालयाने परदेशी कोर्टाला सांगितले की हा व्यक्ती केवळ संशयित नाही तर आमच्या देशाच्या कायद्यानुसार अधिकृतपणे दोषी कॉन्व्हिक्टेड आहे, जेव्हा आंतरराष्ट्रीय दबावामुळे परदेशी सरकारांना त्या गुन्हेगाराला अटक करून भारताचे स्वाधीन करावे लागले. आपण काही अधिकृत आकडेवारीवर नजर टाकूया जी या मोहिमेचे यश सिद्ध करते. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिसांशी समन्वय साधण्यासाठी भारत पोल नावाची एक विशेष विंग मजबूत केली आहे. ही विंग थेट फ्रान्समधील इंटरपोलच्या मुख्यालयाशी जोडली आहे. इंटरपोल जेव्हा एखाद्या व्यक्तीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करते तेव्हा जगभरातील 1995 देशांमधील पोलिसांना त्याला विमानतळावर किंवा कुठेही दिसताच अटक करण्याचे आंतरराष्ट्रीय अधिकार मिळतात. सरकारी अहवालानुसार 2002 मध्ये भारताच्या विनंतीवरून केवळ 40 रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्या होत्या. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे 2026 पर्यंत हा आकडा 182च्या पार गेलाय. म्हणजेच भारताने आंतरराष्ट्रीय यंत्रणांचा वापर करून गुन्हेगारांची जगभरात नाकेबंदी केली. कोणताही गुन्हेगार परदेशात सुखाने आयुष्य कधी जगू शकतो? जेव्हा त्याच्याकडे पैसा असतो. जर त्याचा पैशाचा पुरवठाच बंद केला तर तो परदेशात महागडे वकील ठेवू शकतो का? नाही. यासाठी गृह मंत्रालयाने मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायदा आणि भगोडा आर्थिक अपराधी कायदा या कायद्यानुसार फरार गुन्हेगारांची भारतातील घरे, कंपन्या, बँक खाती आणि शेअर्स थेट जप्त म्हणजेच सीज करण्यात आले. अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत 17,874 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली तर बँकांचे बुडीत 18,762 कोटी रुपये वसूल करण्यात आले. जेव्हा गुन्हेगारांची आर्थिक रसद तुटली तेव्हा परदेशात त्यांच्यासाठी जगणेही कठीण झाले आणि अनेकांना स्वतःहून सरेंडर करावे लागले. आपण काही थेट मोठ्या उदाहरणावरून समजून घेऊया की गृह मंत्रालयाने जमिनीवर ही कारवाई कशी केली. केवळ पांढरपेशा आर्थिक गुन्हेगारच नाही तर भारतात गँगवॉर, खंडणीचे साम्राज्य चालवणारे खतरनाक गँगस्टर देखील या मोहिमेचे लक्ष होते. सचिन बिश्नोई, लॉरेन बिश्नोई गँग, प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा कट रचणारा आणि लॉरेन बिश्नोईचा भाचा सचिन बिश्नोई हा हत्येच्या काही दिवस आधीच बनावट पासपोर्टवर अझरबैजान या देशात पडून गेला. त्याला वाटले की तो भारताच्या हाती लागणारच नाही, पण भारतीय एजन्सीने इंटरपोलच्या मदतीने त्याचा माग काढून अझरबैजान सरकारची राजनैतिक चर्चा करून त्याला थेट दिल्लीत आणले. दिल्लीचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर. दिल्लीतील एका बिल्डरच्या हत्येनंतर दीपक बॉक्सर हा बनावट पासपोर्टवर थेट मेक्सिको मध्ये पडून गेला होता.
तिथून तो मानवी तस्करी करणाऱ्या डंकी रूटद्वारे अमेरिकेत घुसण्याच्या प्रयत्नात होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि केंद्रीय यंत्रणांनी मेक्सिकोच्या पोलिसांशी संपर्क साधून मेक्सिकोच्या विमानतळावरूनच त्याला ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांच्या इतिहासातील ही अशा प्रकारची पहिलीच मोठी आंतरराष्ट्रीय कारवाई होती. हुसेन राणा आणि सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय यश म्हणजे 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य कट कारस्थान रचणारा आरोपी तहव्वूर राणा हा अमेरिकेत लपला होता. भारताने अमेरिकेच्या कोर्टात इतके भक्कम पुरावे सादर केले की तिथल्या कोर्टाला आणि सरकारला त्याच्या प्रत्यावर्तनाला मंजुरी द्यावी लागली. ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची खूप मोठी यशाची पायरी. तर मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट स्पष्ट होते. भारताने केवळ आपल्या अंतर्गत सुरक्षेतच बदल केलेला नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा इतका वाढवला आहे की आज जगातील 36 देश भारताला सहकार्य करत आहेत. 274 गुन्हेगारांना परत आणणे ही केवळ एक आकडेवारी नाही, तर देशाच्या शत्रूंना एक थेट संदेश आहे की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, कायदा तुमच्यापर्यंत पोहोचणारच. विजय मल्ल्या आणि नीरव मोदी सारखे मोठे आर्थिक गुन्हेगार जे युनायटेड किंगडम UKच्या कायद्यांचा फायदा घेऊन अजूनही तिथे कायदेशीर लढा देत आहेत, त्यांना भारत कधीपर्यंत आणू शकेल? भारताची ही नवीन रणनीती त्यांच्यावर यशस्वी ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.